हॅलो. हॅलो. हा, बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. मी स्वामी समर्थ. ताई, मला अनुभव शेअर करायचा होता. हा, करा ना ताई. कुठून बोलताय? आम्ही कोल्हापूरहून बोलतोय. अच्छा अच्छा. नाव सांगायचंय? नाही नाही. बरं बरं. काय अनुभव आला? अं, आम्ही प्रदीप दादांच्याकडे गेलतो. अच्छा. हा हा. आमच्या मिस्टरांची तब्येत खूप 1 वर्ष झालं बिघडलेली. त्यांना असं ह्याच्या गोळ्या सुरू होत्या, मानसिक उपचाराच्या. अच्छा अच्छा. हा 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 हा. अं, आम्हाला खूप खूप म्हणजे त्रास व्हायला त्याच्याने. असं मनाला भीती वाटायची. अरे. रोज काहीतरी नवीन उद्भवायचं. असं वर्षभर दवाखाने इतकं कोल्हापुरातले केले की प्रत्येक अरे बापरे. अं, होय, खूप इलाज केला त्याच्याने. काय त्रास व्हायचा म्हणजे त्यांना? अशी भीती वाटायची, आता काय होते का काय की, आता काय होते काय की, हा हा असं हा. टेन्शन यायचं प्रत्येक गोष्टीचं येईन असं. हा हा हा. बरोबर. हा, मग? मग दादांचं अनुभव ऐकलं आणि मग हा म्हटलं जाऊया तिकडं नाशिकला. मग लहान मुली 2 आहेत माझ्या. हा हा. मग म्हटलं मला पण प्रवास दादांना म्हटलं सहन होत नाही अजिबात. कसं येऊ म्हटलं दादा, मला इथल्या इथं कुठं निघालं तर खूप त्रास होतोय. उलट्या वगैरे होतात का? हा, उलट्या होत्यात. मग हा हा. ह्यांना म्हटलं नाही जायचंच, किती पण उलट्या होत्यात म्हटलं, काय होऊ दे, जायचंच म्हटलं दादांच्या वेळेस. इतका अनुभव, इतकी प्रचिती सगळ्यांना येते. म्हटलं बघूया तरी आपण तरी जाऊया. बरोबर बरोबर. हा. मग गेला. अजिबात काहीच त्रास झाला नाही. तुम्हाला झालं नाही? अजिबात काहीच नाही ग. उलटी सुद्धा नाही, डोकं सुद्धा दुखलं नाही माझं. अगो बाई, बघा केवढी स्वामींची कृपा आहे. कोल्हापूरहून नाशिकपर्यंत अजिबात एकसारखा दिवसभर प्रवास केला लहान मुलीच नाही घेऊन. ओ. आणि काहीच आणि एकदम उन्हाच्या रकात. कधी बरं गेलतो बापरे. आम्ही? एप्रिल महिन्यात गेलतो बघा. बापरे, मग त्यावेळेला ऊन असतंच ना ताई. खूप उष्णता होती त्यावेळी. मग? आणि अजिबात आम्हाला मला त्रासच झाला नाही. आणि मग जे माझं मिस्टरांना आता सगळी कसं घरात वाटतंय? आता त्यांच्या गोळ्या पूर्ण बंद झाल्या आता. वा. होय. मग काय सेवा दिली होती प्रदीप दादांनी? आरोग्याची सेवा दिली होती त्यांना अच्छा. 40 दिवसाची. हा हा. मग त्यांनी मग केलं. त्यांनी केली का तुम्ही केली? त्यांनी केली आणि संतान प्राप्तीसाठी पण आम्ही घेतलेली सेवा. अच्छा. हा हा. मग मग? त्यांचं आता पूर्ण गोळ्या बंद आहेत. आता व्यवस्थित कामावर रोज जातात. अरे वा वा वा. आणि मग संतान प्राप्तीची सेवा घेतली त्याचा? होय, ती सुरू आहे की आता माझी, करते हा, मी रोज होईल. घरात. सगळं छान होईल. मग मग मस्त आता आम्ही छान. दोघांनी गुरुचरित्र पारायण केलं. अरे वा. गुरुपौर्णिमेला पूर्ण केलं. अरे वा 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 वा. सगळ्या मग तुमच्या इच्छा पूर्ण होतील. आणि आता अनुभव शेअर केला ना, तर होय. तुम्हाला लवकरच त्याचा अनुभव येईल बघा ताई. मग गेल्या वर्षी मी 11 गुरुवारचं व्रत केलतं. हम्म. त्यावेळी पण असं भिंतीवर स्वामींची आकृती उमटलेली घरामध्ये. आपोआप? होय होय. दादांची कशी उमटलेली तिथं हो 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 हो. मध्ये टाकलेली ना दादांनी, हो तशीच हो हो उमटलेली. हो हो. तशी? तशीच उमटली. नारळावर पण तशीच उमटलेली. अरे वा. आणि फोटो काढायला पाहिजे होते तुम्ही. होय, काढून ठेवल्यात की. हा, पाठवा मला मग ते. हा. परत फुलपाखरूच्या रूपात सुद्धा स्वामी आलेले घरात. अरे वा. किती छान, किती भाग्यवान होय. ताई. खूप छान. मी शेअर करते हा ताई. बरोबर. हा, असं श्री कित्येक स्वामी. अनुभवलं ताई. हो ना, शेअर करत जा ना ताई. प्रत्येक गोष्टी आता गुरुचरित्र पारायणमध्ये पण मुलगी पहिल्या दिवशी 4 वाजताच उठली आमच्या बरोबर. अच्छा. हा हा. आणि नंतर मग दुसऱ्या दिवसापासून अजिबात नाही. वाचन पूर्ण झाल्यावर 8:30-9 वाजताच उठते ती मग. हो हो. अच्छा अच्छा. बघा. छोटी आहे का खूप? छोटी आता 4थं वर्ष आहे. अच्छा, लहानच आहे म्हणजे अजून. हम्म. खूप छान. आणि आता कळसाच्या तांब्यावर पण सुद्धा आता असं छोटी आकृती उमटल्या. तुम्हाला फोटो पाठवतो. पाठवा पाठवा ताई. हा. हा. श्री स्वामी बरं. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई.